नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आपल्या या फिल्टरच्या शेजारी आपल्याला माहिती आहे की आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आणि बुरशाळ या टाक्यामध्ये वाढत असतो, ज्याच्यामध्ये हे याच्यातले सॅम्पल घेऊन आपण यामध्ये डायल्यूट करतो आणि ते पाण्यासोबत आपण सोडत असतो. या टाकीमध्ये जर बघितलं आपण तर ही आपली ट्रायकोडर्मा बुरशी आपण याच्यामध्ये वाढवत आहोत. आणि ही बघा, याला आपण दिवसातून 2 वेळेस असं ढवळत असतो आणि ही अशी पद्धतीने आपली ट्रायकोडर्मा इथे तयार होते. त्यानंतर या टाकीमध्ये जर बघितलं तर इथे वेगवेगळ्या बुरशा आणि जीवाणू आहेत, ज्यामध्ये बिवेरिया, व्हर्टिसिलियम, लकानी वगैरे आणि अशा खूप सारे जीवाणू आहेत आणि बुरशा देखील आहेत, ज्या की आपल्या यामध्ये आहेत. बघा किती छान कल्चर तयार होतं आहे. तसंच या टाकीमध्ये जर बघितलं आपण तर या टाकीमध्ये आपण इथे वेस्ट डिकम्पोजर टाकलेले आहेत आणि हे बघा वेस्ट डिकम्पोजर जे आहेत, ही वेस्ट डिकम्पोजरची टाकी आहेत, ते बघू शकता. तसंच इथे फळांचा रस आणि त्यापासून तयार झालेले मायक्रोन्युट्रियंट्स आणि इथे आपलं असतं EM द्रावण, जे की इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम असतं, ज्यामध्ये ईस्ट, ताक वगैरे आणि बाकीचे जे अनएरोबिक बॅक्टेरिया असतात ते इथे वाढवतो. बघू शकता इथे आपण वॉल लावलेला आहे, ज्याच्यातून त्यातली निघालेली एअर बाहेर जाते आणि ते अनएरोबिक बॅक्टेरिया इथे वाढतात. सो अशा पद्धतीने आपण इथे तयार करतो आहे. तुम्ही बघू शकता जीवाणूंचं कल्चर खूप छान पद्धतीने तयार झालं आहे आणि आपल्याला सोडायचं आहे. तसंच त्या टाकीमध्ये देखील तयार झालेलं आहे. जर कुणाला जीवाणूंचं कल्चर, बुरशांचं कल्चर, इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं कल्चर हवं असेल तर आपल्याकडे बिनाशुल्क आहेत. ओके, जाऊन तुम्ही हे घेऊन जाऊन आपल्याकडून तुम्ही तुमच्या सेंद्रिय शेतीसाठी, तुमच्या मातीचं स्ट्रक्चर सुधारवण्यासाठी, जमिनीला, तुमच्या झाडांना सुधारवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात. आपण याची पुढे सिरीज आणतो आहोत की कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने तो मायक्रोफ्लोरा तयार होतो, तो मुळांच्या कक्षेत कसा काम करतो, कोणत्या पद्धतीने तो पानावरती काम करतो, पानाच्या देठावरती काम करतो, मुळावरती काम करतो, त्यांचा कशा पद्धतीने परिणाम होतो आणि याला प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझम किंवा आल्यानंतरही कशा पद्धतीने यूज केला जातो. या अशा वेगवेगळ्या प्रत्येक जीवाणूचं आपल्याला शेतकऱ्यांना आत्तापर्यंत जैविक खताविषयी किंवा जैविकांविषयी काही गोष्टी माहिती आहे की याच्यात नाही. आपल्याला फक्त अझेटोबॅक्टर, पुष्पपूर्व विरघळणारे जीवाणू, पालाश विरघळणारे जीवाणू आणि ट्रायकोडर्मा वगैरे या एवढ्याच गोष्टी माहीत. पण असे खूप सारे जीवाणू आहेत, खूप साऱ्या बॅक्टेरियाज आहेत की ज्यांच्याविषयी माहितीच नाही आहेत, की जे आपल्याला खूप छान असे रिझल्ट देतात. तर असे वेगवेगळे बॅक्टेरियाज, वेगवेगळे जीवाणू हे इथे आपल्याकडे याच्याकडे 4 टाक्या दिसत आहेत, पण याच्यातही वेगवेगळे जीवाणू आहेत. त्या तिकडे आपल्या सोलार खाली अजूनही 2-3 टाक्या आहेत, तिथे वेगळे जीवाणू आहेत. घराशेजारी 2-3 टाक्या आहेत, त्याच्यात वेगवेगळे जीवाणू आहेत की जे आपण तयार करतो आणि त्यांचा त्यानुसार आपल्या ह्या सेंद्रिय शेतीमध्ये, नैसर्गिक शेतीमध्ये आपण उपयोग करतो. हे तुम्हाला पुढच्या सिरीजमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक एक जीवाणूविषयी, त्यांचं झाडाभोवती कशा पद्धतीने काम चालतं, कशा पद्धतीने मदत करतात, कशा पद्धतीने ते सॉईल स्ट्रक्चर सुधारतात, कशा पद्धतीने झाडांना ते खतं उपलब्ध करून देतात, या प्रत्येक एक गोष्टीविषयी आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तुम्ही नक्की बघत राहा. धन्यवाद.